Hello, print. Welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 1980. अर्थात 1980 नंतरची भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, मागच्या तासामध्ये आपण व्यापारी बँकांच्या प्राथमिक आणि दुय्यम कार्याबद्दल सविस्तरशी माहिती घेतलेली आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण भारतातील व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर त्यांच्या प्रगतीबद्दल अभ्यास करणार आहोत. कारण आपण भारतातील बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा आढावा पहिल्या व्याख्यानामध्ये घेतला आहे. म्हणजे राष्ट्रीयीकरणाची जी सुरुवात आहे आपल्या देशामध्ये ती भारताच्या मध्यवर्ती बँकेपासून झालेली दिसते. नंतर स्टेट बँक, नंतर ती राष्ट्रीयकृत बँका म्हणजे 1969 मधल्या खाजगी बँकांच्या राष्ट्रीयीकरणापर्यंत, त्यानंतर 82 मध्ये झालेलं आणखी राष्ट्रीयीकरण. म्हणजे अशा रीतीने भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची फार निकड भासलेली आपल्याला दिसते. आणि मग या राष्ट्रीयीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बँकांची कशा प्रकारे प्रगती झालेली आहे, बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा उद्देश सरकारचा काय होता, का गरज पडली आपल्याला बँकांची राष्ट्रीयीकरण करण्याची, म्हणून तो उद्देश सफल झाला आहे की नाही, त्या दृष्टिकोनातून आपण बँकांच्या प्रगतीकडे किंवा बँकांच्या प्रगतीचा आपण अभ्यास करणार आहोत. बँकांची प्रगती म्हणजे काय, तर बँकांची जी प्रगती आहे ती आपल्याला 4-5 मुद्द्यांमध्ये, प्रामुख्याने 3च मुद्द्यांमध्ये आपल्याला अभ्यासता येते. परंतु बँकांच्या कार्याची वाढ झाल्यामुळे बँकांना अनेक अडचणी सुद्धा आल्यात. त्या दृष्टिकोनातून मग आपण त्या प्रगतीमध्ये अनेक बाबींचा सुद्धा अंतर्भाव केलेला आहे. बँकांच्या कामात कशी वाढ झाली, बँकांच्या सेवांमध्ये कशी वाढ झाली, बँकांच्या NPA वाढल्यामुळे त्याचे काय परिणाम झाले, हा सुद्धा प्रगतीमधला यश आणि अपयशाचा जो भाग आहे त्याचा सुद्धा विचार करणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतरच्या प्रगतीसाठी आपण प्राधान्यक्रमाने 3 बाबींचा अग्रक्रमाने विचार करणार आहोत. म्हणजे बँकांच्या शाखा विस्तारासंदर्भामध्ये काय प्रगती झाली, बँकांच्या ठेवींच्या संग्रहणामध्ये काय प्रगती झाली, त्या ठेवींवर आधारित बँकांच्या कर्ज वितरणामध्ये काय प्रगती झाली, सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये जे प्राधान्य क्षेत्र ठरविलेत, ज्या क्षेत्रांना प्रिफरन्स दिला, अशा क्षेत्रांना प्राधान्यक्रम जाहीर झालेल्या क्षेत्रांना बँकांकडून कर्ज पुरवठा कसा झाला, आणि त्यानंतर बँकांच्या नेमक्या सेवांमध्ये कसं विविधीकरण झालं, डिव्हर्सिफिकेशन कसं झालं, आणि बँकांच्या नफ्याबद्दलची काय परिस्थिती आपल्याला दिसते आहे. कारण जेव्हा आपण बँकांच्या शाखा, बँकांच्या ठेवी, बँकांचे कर्ज याचा विचार करतो तेव्हा बँकांच्या नफ्याबद्दल सुद्धा विचार करणं
अपेक्षित आहे. त्यानंतर बँकांच्या NPAच्या संदर्भातली काय प्रगती आहे आणि त्यानंतर व्यापारी बँकांच्या मधील रोजगाराच्या संदर्भातली काय परिस्थिती आहे. म्हणजे प्रगतीचा जो आलेख आहे किंवा प्रगतीचा जो एक पॅरामीटर आहे, तो पॅरामीटर आपल्याला या 8 मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यासायचा आहे. म्हणून राष्ट्रीयकरणानंतर भारतातील व्यापारी बँकांच्या प्रगतीचा आढावा घेत असताना हे 8 मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणून प्रगतीच्या संदर्भामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की आधी आपण 3 मुद्द्यांचा अग्रक्रमाने विचार केला की त्या 3 मुद्द्यातील बँकांची प्रगती जर साध्य झाली असेल तर मग बँकांचा पुढचा प्रवास हा बँकांच्या सेवेंमधील विविधीकरणाचा आहे, नफ्याचा आहे, NPAचा आहे, रोजगाराचा आहे. याच्यावर आपल्याला टप्प्याटप्प्याने त्याचा विचार करता येतो. बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यामागची भूमिका आणि शाखा विस्ताराच्या संदर्भातली त्यांचं कार्य याबद्दल जर आपण विचार केला तर असं आपल्या लक्षात येईल की 1969 पूर्वी बँकांचं राष्ट्रीयकरण जे झालं, राष्ट्रीयकरणापूर्वी बँकांच्या ज्या शाखा होत्या त्या अत्यंत कमी प्रमाणामध्ये ग्रामीण भागात होत्या. ज्या ठिकाणी मोठी शहरं आहेत, औद्योगिक सेंटर आहे, आर्थिक व्यापाराची केंद्र आहे, अशाच ठिकाणी मोठ्या व्यापारी बँकांनी जेव्हा की त्या खाजगी क्षेत्रात होत्या तेव्हा त्यांच्या शाखा त्याच परिसरामध्ये होत्या. परंतु आपण जेव्हा इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेच्या लोकसंख्येच्या वितरणाबद्दल माहिती घेतल्यानंतर असं लक्षात येतं की भारतीय अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. भारत हा खेड्यांनी बनलेला आहे. 700-750 लक्ष खेडे असणारा हा देश आहे. त्याच्यामुळे एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण भागात 70% जास्त लोकसंख्या वास्तव्यास असल्यामुळे या व्यापारी बँका फक्त शहरी भागामध्ये म्हणजे 30% एरियामध्येच आपले व्यवसाय करत असल्यामुळे एकूण लोकसंख्येचा 70% भाग हा बँकिंग व्यवसायापासून अलिप्त असल्यामुळे या 70% लोकांच्या बचती, या 70% लोकांच्या ठेवी या अनुत्पादक क्षेत्रामध्ये गुंतवल्या जात असल्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाचं चित्र आपल्याला स्पष्ट असं करता येत नव्हतं. आणि त्या अनुषंगाने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नियोजनाचं पर्व सुरू झाल्यानंतर भारतीय सरकारला, केंद्र सरकारला विविध प्रकारच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकिंग क्षेत्र आपल्या ताब्यात असणं अत्यंत अपरिहार्य झालं. आणि म्हणून बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला दिसतो. आणि म्हणून राष्ट्रीयकरणानंतर शाखा विस्ताराची मोहीम, शाखा विस्ताराची उद्दिष्ट प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेला देण्यात आलं आणि त्यामध्ये ग्रामीण भागाला प्राधान्य देऊन ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शाखांचा विस्तार करणं हे उद्दिष्ट बँकांसमोर ठेवण्यात आलं. आणि म्हणून राष्ट्रीयकरणापूर्व आणि राष्ट्रीयकरणानंतरची परिस्थिती बँकांच्या कामाची, बँकांच्या शाखाची ही फार वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून शाखा विस्ताराच्या संदर्भामध्ये आपण बँकांच्या अनुसूचित बँकांच्या प्रकारानुसार जे पाहिलं की त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, विदेशी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका यांचा उल्लेख केला होता. या सर्वांच्या मिळून 1950-51 मध्ये ज्या शाखा होत्या त्या शाखा व्यापारी बँकांच्या ज्या शाखा होत्या त्या 430 एवढ्याच होत्या. 70-71 मध्ये त्यांची संख्या 87 पर्यंत कमी झाली, परंतु 12-13 मध्ये ते 89 पर्यंत वाढली.
यांची संख्या कोणती? सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, विदेशी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका. परंतु यांचा शाखा विस्ताराचा विचार केल्यास जुलै 1969 नंतर अनुसूचित व्यापारी बँकांच्या शाखांची संख्या ही 69 मध्ये, कारण आपण 51ची आकडेवारी पाहिली जी नॅशनलायझेशनच्या पूर्वीची आहे. आता आपण 69ची आकडेवारी ॲक्च्युअल काय आहे, ज्यावेळेस या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला जुलैमध्ये, तर त्यावेळेस 1969 मध्ये व्यापारी बँकांच्या शाखांची संख्या ही 8,262 एवढी होती. ती सप्टेंबर 2014 मध्ये 1,21,469 एवढ्यापर्यंत वाढली. 2014 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया व तिच्या 5 सहयोगी बँकांच्या शाखांची संख्यासुद्धा 22,043 इतकी होती. आणि IDBI या सार्वजनिक क्षेत्रातील 20 बँकांच्या शाखांची संख्या 61,164 एवढी होती. त्यातच प्रादेशिक ग्रामीण बँका, ज्या रिजनल रुरल बँका म्हणून आपण अनुसूचित च्या लिस्टमध्ये ज्या होत्या, त्यांची संख्या 19,082 इतकी होती. आणि खाजगी क्षेत्रातील बँकांची संख्यासुद्धा 18,859 एवढी होती. तर विदेशी बँकांच्या शाखांची संख्यासुद्धा 321 इतकी होती. अनुसूचित बँकांबरोबरच अनुसूचितेतर बँकांच्या शाखांची संख्या 66 एवढी होती. अशा रीतीने बँकिंगच्या वर्गीकरणाप्रमाणे स्ट्रक्चरप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांच्या शाखांची आकडेवारी आपल्याला बघता आली. 2019 मध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील 20 बँकांच्या शाखांची संख्या ही 87,860 एवढी होती. त्याच वेळेस खाजगी क्षेत्रातील 22 बँकांच्या शाखांची संख्या ही 32,375 एवढी होती. तसेच विदेशी बँका या काळामध्ये 46 होत्या आणि या 46 विदेशी बँकांची शाखांची संख्या 300 इतकी होती. अशा रीतीने राष्ट्रीयकरणानंतर म्हणजेच 50-51, त्याच्यानंतर 69, त्याच्यानंतर 14 आणि 2019 या वेगवेगळ्या कालखंडामध्ये या विविध प्रकारच्या अनुसूचित आणि अनुसूचितेतर बँकांच्या शाखांची संख्या आपल्याला अभ्यासता येते. आता या बँकांपैकी ग्रामीण क्षेत्रामध्ये या बँकांनी कशा पद्धतीने आपल्या शाखा उघडल्यात, शाखांचा विस्तार केला, त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मी आधी आपल्याला सांगितलं की भारत हा खेड्यांचा देश आहे. ग्रामीण भारतामध्ये जोपर्यंत बँकांच्या शाखांचा विस्तार होत नाही तोपर्यंत लोक आपल्या बचती, आपल्या ठेवी बँकांकडे वळवत नाही. आणि म्हणून 69 मध्ये अनुसूचित व्यापारी बँकांच्या एकूण शाखांपैकी 22.2% शाखा ग्रामीण भागात होत्या. सप्टेंबर 2014 मध्ये ते प्रमाण 38.7% गेलं. सार्वजनिक क्षेत्रातील व प्रादेशिक ग्रामीण बँका यांच्या एकूण शाखांपैकी 41.9% शाखा ह्या ग्रामीण भागात होत्या. तसेच खाजगी बँकांच्या सुद्धा 21%, तर विदेशी बँकांच्या 2.2% शाखा ग्रामीण भागात होत्या. मार्च 19 पर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील 20 बँकांच्या ग्रामीण भागात 28,800 शाखा होत्या. एकूण शाखांपैकी ग्रामीण भागातील शाखांचे प्रमाण 32.78% होते. खाजगी क्षेत्रातील 22 बँकांच्या ग्रामीण भागात 6,836 शाखा होत्या. तर विदेशी बँकांच्या 13 शाखा ग्रामीण भागात होत्या. एकूण शाखांशी हे प्रमाण अनुक्रमे 21.12% आणि 4.33% असं होतं. यातून काय झालं, राष्ट्रीयकरणाच्या नंतर देशामध्ये
काही विशिष्ट राज्यांमध्येच बँकांनी शाखा उघडण्याला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या बँकिंग विस्तारामध्ये सुद्धा असमतोल निर्माण झाला. त्याला आपण रिजनल इम्बॅलन्स असं म्हणतो. म्हणून राष्ट्रीयीकरणानंतर हा इम्बॅलन्स जो आहे तो इम्बॅलन्स आपल्याला काढायचा होता आणि समतोल कसा साधला जाईल म्हणून यावर सुद्धा राष्ट्रीयीकरणानंतर भर देण्यात आला. आणि म्हणून प्रमुख व्यापारी बँकांच्या शाखा महाराष्ट्र, पंजाब, तमिळनाडू, गुजरात या विकसितच राज्यांमध्ये केंद्रित झालेल्या होत्या. परंतु मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, आसाम या अविकसित राज्यांमध्ये या बँकांच्या शाखांचा फारसा विकास आणि विस्तार झालेला नव्हता. त्यामुळे विकासाबाबतचा प्रादेशिक असमतोल वाढत गेला होता. तो कमी करण्यासाठी राष्ट्रीयीकरणानंतर या बँकांना त्यांच्या शाखा अविकसित राज्यांमध्ये विस्तारित करण्यासाठी जोर देण्यात आला. सर्वात जास्त बँक शाखांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. 1,71,000 एवढ्या शाखा उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तसेच बिहारमध्ये 3,551 आहेत, ओरिसामध्ये 2,725 आहेत, आसाममध्ये 1,358 आहेत आणि मध्य प्रदेशमध्ये 3,875 आहेत. अशा रीतीने बँकांचा शाखा विस्तार विकसित आणि अविकसित राज्यांमध्ये राष्ट्रीयीकरणानंतर सक्तीने मध्यवर्ती बँकेच्या आदेशाने झालेला आपला दिसतो. त्यानंतर शाखा विस्ताराच्या नंतर ग्रामीण भागामध्ये 50% जवळपास शाखांचा विस्तार झाला. त्याचा परिणाम बँकांमध्ये लोकांचा संपर्क वाढल्यामुळे बँकांच्या ठेवीमध्ये वाढ कशी होईल या संदर्भामध्ये बँकांना मोठ्या प्रमाणातलं चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज कशा पद्धतीने या बँकांनी पार पाडलं, ज्यामुळे बँकांच्या ठेवींमध्ये कशी वाढ झालेली आहे तेही आपल्याला आकडेवारीवरून अभ्यासता येईल. व्यापारी बँकांचं प्रमुख कार्य ठेवी स्वीकारणं आहे आणि त्या कर्जरूपाने गतिशील करण्याचं काम बँकांना करावं लागतं. राष्ट्रीयीकरणानंतर बँकांच्या ठेवी संग्रहणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, कारण बँका लोकांपर्यंत पोहोचल्या. पूर्वी बँकांपर्यंत लोक पोहोचू शकत नव्हते, त्यामुळे ठेवी ज्या होत्या त्या मर्यादित होत्या. म्हणून राष्ट्रीयीकरणानंतर बँकांच्या ठेवींच्या संग्रहणामध्ये किंवा ठेवी गोळा करण्यामध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसते. परंतु 50-51 मध्ये 430 अनुसूचित व्यापारी बँकांमध्ये फक्त 820 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 50-51 ते 68-69 या काळात बँक ठेवींमध्ये दरवर्षी सरासरीने 9.5% वाढ झालेली दिसते. 20 सप्टेंबर 2014 मध्ये देशातील 83,003 शाखांमध्ये 59,98,925 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. 70-71 ते 2014 या काळात या ठेवींमध्ये 1,000 पेक्षाही जास्त पटींनी वाढ झालेली दिसते. 2018-19 मध्ये अनुसूचित व्यापारी बँकांमध्ये 1,25,73,772 कोटी रुपयाच्या ठेवी जमा झालेल्या होत्या. 2014 ते 18-19 या काळात या ठेवींमध्ये दुप्पट वाढ झालेली दिसते. अर्थात या ठेवी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण म्हणजे बँकांनी शाखा विस्तार हा मोठ्या प्रमाणात केला गेल्यामुळे मॅक्झिमम लोकांचा या बँकिंग क्षेत्राशी संबंध प्रस्थापित झाल्याने या शाखांच्या ठेवींमध्ये झपाट्याने 2018 पर्यंत कशी वाढ झालेली आहे ते आपल्याला
दिसून येईल. बँकांच्या शाखा विस्तारल्यामुळे त्यांच्या ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि आपण बँकांना व्यवसाय करणाऱ्या संस्था म्हणून त्यांच्याकडे बघतो. त्यामुळे या ठेवींचं कर्ज वितरणामध्ये बँकांनी कशा पद्धतीने याचा विचार केला किंवा याचं कर्जाचं वितरण केलं, तो सुद्धा महत्त्वाचा मुद्दा तिसऱ्या पॉईंटमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो. ठेवी संग्रहणानंतर बँकांनी या ठेवींचं कर्ज वितरणामध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे, कशा पद्धतीने कर्ज वितरणाची प्रगती आहे, ते आपल्याला सांगता येतं. डिस्ट्रीब्युशन ऑफ बँक क्रेडिट. देशातील व्यापारी बँकांनी 50-51मध्ये 580 कोटी रुपयाचं कर्ज वितरण केलं होतं. जुलै 1969मध्ये एकूण 3,396 कोटी रुपयाचं कर्ज वितरित केलं होतं. सप्टेंबर 2014मध्ये 44,16,817 कोटी रुपयाचं कर्ज वितरण केलं गेलं होतं. ही संख्या मार्च 2008च्या शेवटच्या आठवड्यात 86,25,425 कोटी रुपयापर्यंत वाढलेला आहे. म्हणजे आपल्याला 3 बाबींवर याचा फोकस लक्षात घेता येतो की शाखा विस्तार झाला, त्याच्यामुळे ठेवींमध्ये वाढ झाली आणि त्याच्यामुळे कर्ज वितरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या तिघ आकड्यांच्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग निश्चितच आपल्याला वाढलेला दिसतो आणि म्हणून या काळामध्ये आपण भारतीय आर्थिक विकासाचा जो दर आहे तो 10% जाऊ शकला. 8%, 9%, 10%, 12% अशापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा रेट वाढला. त्याचं कारण त्यामागची ही जी भूमिका आहे बँकिंग क्षेत्राची, ही सुद्धा त्याला सपोर्टिव्ह आहे असं आपल्याला म्हणता येईल. जसं मी आधी तुम्हाला म्हटलं की कर्ज वितरणाच्या संदर्भामध्ये सुरुवातीला या व्यापारी बँका राष्ट्रीयकरणापूर्वी फक्त व्यापारी आणि उद्योजकांनाच कर्ज देत होत्या आणि भारतीय शेती तर ही कृषीवर आधारित आहे, कृषी हे निसर्गावर आधारित आहे. त्याच्यामुळे भारतीय कृषीचा सर्व खेळ हा अनिश्चित आणि जुगाराचा असल्यामुळे शेतकऱ्यांना बँका कधीही कर्ज पुरवठा करण्याला कर्ज देत नव्हत्या किंवा शेतीच्या संदर्भात त्यांच्याकडे विश्वासार्हता नव्हती आणि म्हणून शेती ही कर्जापासून ही वेगळी राहिली किंवा कर्जापासून ती दुर्लक्षित राहिली. अर्थात शेतकरी त्याच्यातून दुर्लक्षित राहिला आणि म्हणून शेतीचा विकास झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा विकास होणार नाही, शेतीवर आधारित असलेल्या लोकांचा विकास होणार नाही आणि म्हणून सरकारने शेतीला प्राधान्यक्रम क्षेत्रामध्ये शेतीचा अंतर्भाव केला आणि म्हणून बँकांच्या कर्ज वितरण करण्याच्या कसोटीमध्ये प्रिफरन्स सेक्टर म्हणून एक यादी बनवली गेली आणि त्या प्रिफरन्स सेक्टरला बँकांनी एकूण कर्जाच्या किती प्रमाणामध्ये कर्जाचं वितरण करावं याची सक्ती केली गेली. त्या दृष्टिकोनातून आपण वरील कर्जाचे आकडे जे आहेत ते कर्जाचे आकडे सरकारने ज्याला प्राधान्य क्षेत्र म्हणून घोषित केलं त्या प्राधान्य क्षेत्राला किती प्रमाणात कर्जाचं वितरण केलं गेलं आहे याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती घेता येते. प्राधान्यकृत क्षेत्रामध्ये कृषी, किरकोळ व्यापार, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, लघु उद्योग या क्षेत्रांना प्राधान्य क्षेत्र म्हणून मंजुरी दिली गेली. राष्ट्रीयकरणापूर्वी अशा क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी बँका फारशा खुश नव्हत्या, परंतु राष्ट्रीयकरणानंतर या क्षेत्रांना प्राधान्य क्षेत्रामध्ये अंतर्भूत केल्यामुळे सर्वात आधी यांना कर्ज देण्याच्या संदर्भामध्ये सरकारने सक्ती केलेली दिसते. जून 1969मध्ये प्राधान्यकृत क्षेत्रांना फक्त 440 कोटी रुपयाची कर्ज दिली गेली होती. एकूण कर्जात या क्षेत्राचा वाटा फक्त 2% होता. मार्च 2013मध्ये प्राधान्यक्रम क्षेत्रांना 1,28,37,000 कोटी रुपयाची कर्ज दिली गेलेली आहे. एकूण कर्जात या क्षेत्राचा वाटा 36.36%
आपल्याला दिसून येतो. म्हणजे 69मध्ये तो फक्त 2% होता, परंतु 2013मध्ये कितीतरी पटीने म्हणजे 36.36% हा वाढला आणि मार्च 2017पर्यंत यामध्ये 39.5% वाढ झालेली दिसते. म्हणजे या दृष्टिकोनातून प्राधान्यकृत क्षेत्र सरकारने घोषित केल्यामुळे व्यापारी बँकांकडील जो ठेवीच्या स्वरूपातला निधी जमा झाला होता त्याच्यातून त्यांना कर्ज वितरण करण्याच्या संदर्भातल्या ज्या आदेश होते किंवा जे स्वातंत्र्य दिलं गेलं होतं व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यातूनही प्राधान्यकृत क्षेत्रांना त्यांना 39.5% कर्ज देण्याची सक्ती केल्या गेल्यामुळे या क्षेत्रामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळालेली आपल्याला दिसते. अनेक प्रकारचे लघुउद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, व्यापार, कृषी क्षेत्रातल्या अनेक सुधारणा यामुळे या कर्जामुळे झालेल्या दिसतात. त्यामुळे ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती साध्य करता आलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा रीतीने बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर शाखा विस्तार, ठेवी संग्रहण आणि कर्ज वितरण आणि त्या कर्ज वितरणामध्ये सुद्धा प्राधान्यकृत क्षेत्रांना कशा रीतीने आपल्याला सक्तीने कर्ज वितरण कसं करता येईल त्या संदर्भातले निकष व्यापारी बँकांना ठरवून दिले आणि त्यातून या क्षेत्रांना 39.5% कर्जाचं वितरण झालेलं आहे हे आपल्याला दिसून येत आहे. यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो पाचवा मुद्दा आपण 5वा, 6वा, 7वा म्हणजे हे जे 4 आणखी प्रगतीचे जे मुद्दे आहेत ते प्रगतीचे मुद्दे आपण दुसऱ्या व्याख्यानामध्ये कव्हर करूया. तोपर्यंत आपण थांबतो. थँक्यू.